शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद बेड पाडल्यानंतर ज्या शेतामध्ये आपण बेडवर बेसल डोस दिला, सिंगल सुपर फॉस्फेट 4 गोण्या आणि 1 गोणी पोटॅश. आता या बेडवर आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे हे 4 गोण्या दिलेल्या आहेत काल. आणि आज आपण इथं काय केलं तर हे जे ढेकळं आहेत, आता इथं बघू शकता आपण, हे ढेकळं आहेत आणि या ढेकळं एकदम बारीक झालेले नाहीत कारण पाऊस पडला नाही आणि आपण पाणी दिलं नाही. तर त्यासाठी बघा याच्यावर खताची मात्रा आपल्याला दिसत आहे थोडीफार. आणि बेड जो आहे हा आपल्याला ओबडदोबड आणि खरबड दिसते कारण याला ढेकळं बारीक बारीक फुटलेली नाहीत. तर आता आपण याला काय करायला, उलटा वखर टाकून खत झाकल्या गेलं पाहिजे. तर आपण बेडवर खत टाकल्यानंतर खत उघडं पडते, ते मातीमध्ये कसं मिक्स झालं पाहिजे. तर यासाठी आपण इथं उलटा वखर चालू केला आहे, जेणेकरून आपला हा सपाटीकरण एकदम चांगल्या प्रकारे होईल आणि आपला टॉप जो आहे टॉप एकदम जबरदस्त आपल्याला इथं दिसेल. तर आता टॉप बघू आपण इथं बघा, हा जो टॉप आहे तर हा टॉप अशा प्रकारे एकदम जबरदस्त चोपडा होत आहे. आता हा जो खरबड भाग आहे बघू शकता आपण इथं, तर हा कशा प्रकारे चोपडा भाग होत आहे बघा. आणि जो वरचा भाग आहे टॉप, हा आपल्याला 3 फुटाचा मिळत आहे कारण आपले बेड आहे हे 5 फुटाचे आहे. तर 3 फुटाचा टॉप मिळाल्यामुळं आपण इथं 2 लाईनमध्ये साधारणतः 1.5 फूट, इथं 2 किंवा 1.25 फूट किंवा 1.5 फुटापर्यंत 2 साऱ्या किंवा काकऱ्या पाडू शकतो. आणि त्यामध्ये एकदम हळद लावायला सुद्धा आपल्याला एकदम सोपं जाते. आणि 1 फुटाचे बेड उंच असल्यामुळं आपल्याला बेड जे आहे हे दाबल्यासुद्धा जातात आणि नाली आपल्याला 9 इंचाची सुद्धा मिळते. तर 3 फुटाचा असल्यामुळं नाली 2 फुटाची मिळते. आणि आता इथं खत पण चांगल्या प्रकारे झाकल्या जाते, झाकून गेलेलं आहे. आणि इथं बघा खत आपल्याला इथं वर दिसत आहे, बघू शकता आपण अशा प्रकारचं. तर इथं खत वर दिसत आहे आणि ढेकळं बारीक बारीक आहेत ते पण सुद्धा आपल्याला ओबडधोबड दिसत आहे. तर याच्यावर साऱ्या पाडायच्या म्हणलं तर आपल्याला व्यवस्थित पडत नाहीत, परंतु असा टॉप आपण चापटा केला, सपाट केला तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे टॉप आपला लेवलचा भेटते. आणि त्याच्यावर बैल ओबडधोबड असे चालत नाहीत, ते सपाट एकदम चांगल्या प्रकारे चालतात. आणि 1.25 ते 1.5 फुटाच्या साऱ्या ज्या असतात आपल्यावाल्या किंवा 1 फुटाच्या ह्या बेड पाहून, तर त्या आपल्या एकदम सपाट आणि चांगल्या प्रकारे आणि सरळ रेषेमध्ये पडतात, जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण होणार नाही. आणि हळद लागवड करताना मजुरांनासुद्धा टॉप असल्यामुळं सपाट आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे हळद लागवड करता येते. तर अशा प्रकारे हळद बेड पाडल्यानंतर खत टाकल्यानंतर आपण त्याला टॉप जो आहे अशा प्रकारे सपाट करून घ्यावा, जेणेकरून आपल्याला हळद लावताना कुठलीही अडचण जाणार नाही आणि आपलं खतसुद्धा चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल.